हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की जयकांत हा पूजेला म्हणत असतो, पाण्यात वायर तुम्हीच सोडली होती हे मला माहिती आहे, मी बघितलं आहे. पूजा म्हणत असते, हे बघ, उगाचच काहीतरी बोलू नकोस, तू माझ्यावर नसते आरोप करू शकत नाही. त्यावर जयकांत म्हणतो, मी खोटं बोलतच नाही आहे मॅडम, मी खरोखर तुम्हाला बघितलं आहे. आणि जर तुम्हाला अजून नाटके करायची असतील तर ठीक आहे, करा तुम्ही आणखी नाटक, मला काही फरक पडत नाही. पण मग मी पण एक काम करतो, जातो आणि काकीसाहेबांनी तुमची सगळी नाटके सांगून टाकतो ना त्यासनी की तुम्हाला काही एक झालेलं नाही, तुम्ही फक्त नाटक करायला येसा, ड्रामा करायला येसा, चालतंय ना. त्याबरोबर पूजा म्हणत असते, हे बघ, तू उगाचच खोटं बोलू नकोस, तू काय बोलतोयस, तुला तरी कळतंय का, आर यू आउट ऑफ युअर माइंड. त्याबरोबर जयकांत म्हणत असतो, ओ इंग्रजी झाडायचं नाही आपल्यासमोर, मी सांगायलो नवं, तुम्ही केलं आहे समजा आणि मला ठाव आहे तर ठाव हाय. आता मी जाऊन काकीसाहेबांनी सांगणार. आणि मग जयकांत उठतो आणि तिकडनं खोलीबाहेर चाललेलं असतो. त्यावेळी पूजा म्हणते, चालतंय की, जा न सांग, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, नाही म्हणजे तू जाऊन डीला काहीतरी सांगशील, मग तो तुझ्यावरती विश्वास ठेवेल. पण जर मी आत्ता काही केलं तर तुला माहिती आहे सगळे माझ्यावरच विश्वास ठेवतील. त्यावर पूजा म्हणते, तर मग जयकांत म्हणतो, म्हणजे नेमकं काय करणार आहेस तुम्ही. त्यावर पूजा म्हणते, बघ, आता जर तू बाळासाहेबांना माझं नाव सांगशील तर मी सुद्धा डीला सांगेनच की की तू कसं सतत माझ्या मागे पुढे करत असतोस, कसा मला त्रास देत असतोस, बघायचं आहे तुला. हे बघ, फ्रेंड 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 जयकांत म्हणतो असतो, अहो गप्प बसा, ओरडू नका, अशा गप्प बसा. पण तोपर्यंत त्या ठिकाणी दुष्यंत आणि कृष्णा पोहोचतात. त्याबरोबर आता जयकांत म्हणत असतो, अरे भाऊ बघ की, अशाच बडबडायला लागल्या फिरेंड म्हणून मी इथं आलो. त्याबरोबर कृष्णा आता जयकांतची कॉलर पकडते आणि जयकांतला एक खणखणवून मुस्काटात लगावून देते. पूजा आता हे सगळं आनंदाने बघत असते. आता कृष्णाने जयकांतला मुस्काटात वाजवल्याबरोबर इकडे लगेचच दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा, अगं काय करतेस तू, हे थांब, हे बघ, उगाचच त्याच्यावर हात उगारू नको, नाही मला माहिती आहे त्याची नियत थोडी वाईट आहे, पण असा घरातल्या घरात नाही वाईट वागणार तो, समजून घे. त्याबरोबर जयकांत म्हणतो, अहो वहिनीसाहेब, गैरसमज व्हायला आहे तुमचा, अहो ती वरडली फ्रेंड म्हणून मी आलो इथं, काय झालं ते बघाया, खरं सांगायलो आहे मी. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा थांब, असं हात उगारू नकोस त्याच्यावर. त्यावर कृष्णा म्हणते, ए गप बसायचा आणि तुझा हे खोटारडेपणा आहे का नाही तुझ्याजवळ ठेवायचा, मला नाही सांगायचं. तुला काय वाटायलं आहे, तू बोलशील आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवीन. एखाद्या परपुरुष स्त्रीच्या खोलीत तुला अशा रात्रीच्या वेळी यायची गरजच काय रे, ध्यानात ठेवायचा, माझ्या बहिणीपासून लांब राहायचं. त्यावर जयकांत म्हणतो, अहो वहिनीसाहेब, तुम्ही विचारा की त्या तुमच्या बहिणीला, ओ मेवणीसाहेब, तुम्ही बोला की, सांगा की तुम्ही. त्यावर कृष्णा म्हणते, पूजे तू बोला, तू घाबरू नको, आम्ही आहोत तुझ्या संगत, बोल तू काय केलं ह्यानं, काय बोलला हो तुला. आता कृष्णा पूजाला म्हणते, बोल पूजे बोल, घाबरू नको, बोल. आता पूजा म्हणते, मी जयकांत मी. आणि मग आता पूजा ही लगेच खाली पटकन बसून घेते. आता पूजाने खाली बसून घेतल्याबरोबर लगेचच जयकांत म्हणतो, बघा वहिनीसाहेब, अहो त्यासनी काय आठवणच झालं आहे, कारण खरोखर सांगायलो आहे ना व म्या काय बी नाही केलं म्हणून. त्याबरोबर मग मात्र आता कृष्णा काही बोलत नसते, गप्प असते. त्यावर जयकांतला सॉरी म्हण कृष्णा, असं दुष्यंत कृष्णाला सांगतो. कृष्णा ही लगेचच जयकांतला सॉरी म्हणते. जयकांत म्हणतो, असू द्या वहिनीसाहेब, माफी कशाबाई मागताय. त्याबरोबर आता दुष्यंतला तो म्हणतो, भावा, अरे माझ्या मनात खरंच तसं काही नव्हतं. पूजा मात्र बघतच राहते की जयकांत नेमकं मला का वाचवतो. तर जयकांत म्हणतो, तू माझ्याबद्दल चुकीचा विचार करू नको काय भावा, मी येतो. आणि मग जयकांत हा आता तिकडनं निघून जातो. त्यानंतर आता पूजा विचारात पडते की जयकांतचं नेमकं सुरू काय, नाही म्हणजे जर ह्याला मला एक्सपोज करायचं होतं तर हा आत्ता सगळ्यांच्या समोर मला एक्सपोज करू शकत होता, पण तरीही याने मला एक्सपोज केलं नाही का. त्याबरोबर इकडे आता बाळजाबाई ह्या हिशेब तपासत असतात. 2 लाखाची वसुली अजून बाकी आहे असा आता गणपत बाळजाबाईंना सांगत असतो. इतक्यात त्या ठिकाणी जयकांत आणि मैनावती आलेले असतात.
आता जयकांत आणि मैनावती तिकडे आल्यावर मैनावती म्हणते, हे बघा बाळजाबाई, हे बघा तुमचं सुनेनं काय केलं आहे ते बघा. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अगं हो काय झालं आहे काय. त्याबरोबर मैनावती म्हणते, काल रातच्याला तुफान आलं होतं आणि त्याची चाहूल तुम्हासनी लागली नाही. त्यावर बाळजाबाई म्हणते, मैनावती काय घडलं आहे ते नीट सांगशील काय, त्याशिवाय मला कसं कळणार. त्यावर मग मैनावती म्हणत असते, तुमच्या त्या सुनेनं, त्या कृष्णानं माझ्या लेकाच्या कानाखाली जाळ काढलाय. अहो काल दुष्यंतला करंट लागता लागता माझ्या लेकानं वाचवला, त्याला करंट लागून घेतला आणि त्याच्या बदल्यात त्याला काय मिळालं, त्या कृष्णीचा मार. कृष्णीनं थोबाडलं माझ्या लेकाला. आता त्यावर हे कोण बाळजाबाईंना आश्चर्य वाटतं. त्यावर मैनावती म्हणते, बोला की आता. त्यावर बाळजाबाई म्हणतात, दुष्यंत ठीक आहे ना व, दुष्यंतला काही झालं नाही ना व, त्याला काही नाही नाही जा. त्याबरोबर मैनावती म्हणते, वा वा वा, बघा की बघा, नाही म्हणजे माझ्या लेकाचं तुकडं पडलं तरी बी चालते तुम्हासनी, पर तुम्हासनी तुमच्याच लेकाची काळजी, बरोबर ना व. त्यावर मैनावतीला लगेचच बाळजाबाई म्हणते, अगं तसं नाही आहे गं मैनावती, असं कसं बोलायलास तू. माझ्यासाठी जयकांत आणि दुष्यंत दोघं बी तेवढेच महत्त्वाचे आहेत की. अगं दुष्यंत ह्याच्याबद्दल जेवढं मला वाटतंय तेवढंच जयकांतबद्दल सुद्धा वाटतंय की. त्याबरोबर आता जयकांत म्हणायला लागतो, मम्मी जरा थांब, काकीसाहेब ती पोरगी मला काही बरोबर वाटत नाही. त्या पोरगीचं नक्की काहीतरी वेगळं सुरू आहे. मला वाटतं की तुम्ही स्वतः ह्या समध्यात जरा जातीने लक्ष घाला. नाही म्हणजे ती वायर होती का नाही, तिच्याबरोबर काहीतरी करत होती हे माझ्या डोळ्यानं पाहिलं. तिनंच काहीतरी उंगल्या केल्या होत्या त्या वायरीजवळ आणि त्यानंतरच करंट खाली आला बघा. त्यामुळं तुम्ही जरा बघा, नाही जर त्या वायरीचा करंट भावड्याला लागला असता तर. त्याबरोबर मैनावती म्हणते, हो नाही तर काय, केवढं अवघड होऊन बसलं असतं. जयकांत म्हणतो, तुम्ही एकदा खातर करून घ्या काकीसाहेब त्या पोरीबद्दल. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे जयकांत तू काय बोलायलास, तुला तरी कळायलं आहे काय. जयकांत म्हणतो, काकीसाहेब अहो ते भावड्याला करंट. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे गप, काय बोलायलास हे सगळं तू. हे बघ जयकांत, अरे त्या पूजाची अवस्था बरोबर नाही आहे, ती मेंटलिस्ट काय ते म्हणतात ना ते आहे, तिचा मेंदू ठिकाणावर नाही आहे, पण तुझं तर आहे ना व, मग तू काय असा टाईमपास करायलास. अरे जयकांत 2 गावातली वसुली अजून बाकी आहे आणि तुला मस्करी सुचायला आहे. त्यावर जयकांत म्हणत असतो, अहो काकीसाहेब तसं नाही. पण त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे जयकांत तसं नाही मग कसं. हे बघ जयकांत, मला का नाही आता काही एक कारणं नको आहेत. लवकर लवकर ज्या काही गावातल्या वसुली राहिल्यात का नाही त्या तू पुऱ्या करायचेस, समजलं ना व. त्याबरोबर बाळजाबाई हे अशा का वागतायत हा प्रश्न मैनावतीला सुद्धा पडतो. त्याबरोबर इकडे आता बाळजाबाई ह्या म्हणत असतात की तू फक्त कामावर ध्यान दे, उगाच चौगाच इकडे तिकडे बघू नगस. आणि राहिला प्रश्न त्या कृष्णीनं तुझ्या कानाखाली मारल्याचा, तर जयकांत आता जोपर्यंत दुष्यंत या घरात आहे तोपर्यंतच त्या पोरीला, त्या ड्युटीला या घरात किंमत आहे. एकदा का दुष्यंत इकडनं गेला की आपण तिच्याकडनं प्रत्येक गोष्टीचा बदला याचाच सकट घ्यायचा, समजलं नव्हं. त्याबरोबर इकडे आता कृष्णा ही पूजाला म्हणत असते, पूजा अगं औषध घे की. पूजा म्हणते, नको आहे मला ते खूप कडू लागतं आणि ते खाल्लं की मला झोप येते, सो मी नाही खाणार ते. त्याबरोबर दुष्यंत आता कृष्णाला म्हणतो, कृष्णा माझ्याकडे दे. आणि मग दुष्यंत कृष्णाला म्हणतो, ये इकडे तू आता. मग कृष्णा बाजूला जाते. दुष्यंत तिकडे येऊन पूजाला म्हणतो, पूजा काय वेडेपणा आहे हा, हे घे औषध खाऊन घे. पूजा म्हणते, नाही मला नको आहे. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं असं काय करतेस, पूजा खाऊन घे ना. आता पूजा मुद्दामून हट्ट करण्याच्या नादात दुष्यंतला स्वतःच्या जवळ ओढून घेते. आता दुष्यंत आणि पूजा एकमेकांच्या मिठीत असतात. ते दोघंजणं एकमेकांच्या मिठीत असताना लगेचच कृष्णा म्हणते, अगं पूजे काय केलंस तू, दाजीसनी पाडलंस होय. दुष्यंत सरकार, अहो तुम्ही हात द्या, मी मदत करतो. आणि मग आता कृष्णा दुष्यंतला उभं करते. त्याबरोबर दुष्यंत चिडतो आणि म्हणतो, काय सुरू आहे सगळं, काय फाजीलपणा लावलायस तू हा. हे बघ, तुला घ्यायची असेल गोळी तर घे, नाही तर नको घेऊ. तू घेतल्या न घेतल्याने मला काही फरक पडत नाही, कळलं. तशी लगेचच पूजा म्हणते, ओके ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, घेते मी गोळी घेते. आणि मग लगेचच आता पूजा ती गोळी खाऊन घेते. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, बघ आता तुला कसं बरं वाटेल ते. आता तू एक काम कर, गोळी खाल्ली आहेस ना, जरा शांतपणे निवांत झोपलीस की जरा तुला बरं वाटेल, डोकं तुझं दुखायचं वगैरे राहील काय. त्याबरोबर पूजा आता लगेचच पटकन अंग टाकते आणि झोपून घेते.
आता पूजाने झोपून घेतल्यानंतर कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार, अहो तुम्ही गेल्यावर पूजेचं कसं व्हायचं? नाही म्हणजे ही तर कुणाला इथं ऐकत नाही, कुणाला काहीच करूनच देत नाही. त्यावर मग दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं, त्यावर कृष्णा म्हणते, नाही म्हणजे मी काय तुम्हाला थांबा असं नाही म्हणून राहिलो, पर तरी बी. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा हे सगळं होईल याची मला पूर्वकल्पना होती. त्यावर कृष्णा म्हणते, मग काय करायचं आता आपण दुष्यंत सरकार? मला तर ह्या पोरीचं कसं व्हायचं, काय करायचं, काय एक सूचना झालं बघा. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा मी आधीच विचार करून ठेवला होता या गोष्टींचा. नाही, आपण एक काम करू, पूजाला हेल्थ केअर सेंटरमध्ये शिफ्ट करू. त्यावर कृष्णा म्हणते, काय 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 ते कसलं सेंटर? त्याबरोबर दुष्यंत कृष्णाला सांगतो, हेल्थ केअर सेंटर, तिथे अशा लोकांना ठेवतात आणि तिथे यांची काळजी घेतात. कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार तुम्ही समजा काय बोलायला आहे? तिची बहीण म्या आहे ना, म्या इथं तिची काळजी घ्यायला काय मेलो आहे वय? तर तिला तिकडं कुठंतरी पाठवायची आहे लांब. काय कशाला? मी आहे की, म्या बघतो की तिच्याकडं. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा तू ठीक घेशील ग काळजी, पण तिनेसुद्धा तुझं ऐकायला हवं ना, तिनेसुद्धा तुला नजरेवर धरायला हवं. सध्या बघतेस ना, ती तुला साधं नजरेसमोर उभंही करत नाही आहे. ती तुझं कसं ऐकणार आहे? आणि आता निर्णय सर्वस्वी तुझा आहे, तू ठरव तुला काय करायचं आहे. नाही म्हणजे तिथे 24 तास डॉक्टर अवेलेबल असतात, सिस्टर्स असतात, त्या तिची काळजी व्यवस्थित घेतीलच. पण प्रश्न तुझा आहे, तुला काय महत्त्वाचं आहे? पूजाने तुझ्याजवळ राहणं की पूजाने लवकरात लवकर बरं होणं? जे तुझ्यासाठी महत्त्वाचं आणि योग्य असेल ते आपण करू. कृष्णा म्हणते, तुम्ही म्हणताय तसं, शेवटी पूजेच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मग दुष्यंत आणि कृष्णा तिकडनं बाहेर जातात. आता पूजा उठून बसते लगेच आणि म्हणू लागते की नाही, काहीही झालं तरी मी इकडनं कुठेही जाणार नाही आहे. डी, अरे इथे या घरात मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठी आली. तुझ्या व्यतिरिक्त मला काहीच नको आहे आणि तूच मला घराबाहेर काढण्याच्या मागे लागलेस. नाही, काही झालं तरी मी ह्या घराबाहेर जाणार नाही असं पूजा ठरवते. इतक्यात आता त्या ठिकाणी बाळजाबाई येतात. बाळजाबाई थेट पूजाच्या खोलीत येतात. पूजा त्यांना म्हणते, अहो बाळजाबाई काय चाललं आहे तुमचं आणि तुम्ही इथे काय करताय? त्यावर बाळजाबाई म्हणतात, तुझं काय चाललं आहे? त्यावर पूजा म्हणते, ते सगळं सोडा, मला सांगा डीचं काय सुरू आहे? नाही म्हणजे तुम्हाला माहिती आहे आज तो काय करणार आहे? मला हेल्थ केअर सेंटरमध्ये पाठवून देणार आहे तो. आता बोला की. त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, हे बघ पूजा, तू काही काळजी करू नकोस. दुष्यंतला कुठं तुला पाठवायचे नवं, तिकडं तू जा. आणि तू की गेलीस का नाही की लगेच म्या तिकडे येतो आणि म्या तुला सोडून घेतो की. हां, मग कशापायी तुला काळजी करायची काय गरज आहे? आणि सोडून दे तू समजा. त्यावर पूजा म्हणते, अहो असं कसं म्हणताय, सोडून दे म्हणजे? अहो मी जाऊच का पण तिकडे, मला काय गरज आहे, माझा काय संबंध आहे? त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, पूजा हे बघ, उगाचच्या उगाच नाटकं करू नकोस. जर दुष्यंत म्हणत असेल तर तुला करावं तर लागणारच नवं. मग त्यावर पूजा म्हणत असते, ओ अच्छा असं होय, म्हणजे आता माझ्यापासून तुमचा उपयोग संपला वाटलं. नाही, तेव्हाच मला अशा हडूस करून तुम्ही बोलताय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळजाबाई, तुम्ही मला नाही फसवू शकत. त्या कृष्णासारखं काढून जर बाजूला फेकून देईन हिलासुद्धा असा जर तुम्ही विचार केला असाल तर तो चुकीचा आहे. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणतात, मग? त्यावर पूजा म्हणते, आपल्या डील झाली होती की डीला तुम्ही माझं कराल. त्यावर बाळजाबाई लगेचच पूजाला म्हणतात, नाही, आपल्या डील अशी झाली होती की तो कृष्णा नावाचा अडथळा, तो कृष्णा नावाचा काटा आपल्याला दोघींनी बी आपल्या आयुष्यात नको आहे. आपण तिला घराबाहेर काढणार आणि तो प्लॅन आता सक्सेसफुल होत बी आला आहे. त्यावर पूजा म्हणते, आपल्या डील अशी झाली होती की तुम्ही कृष्णाला घराबाहेर काढणार आणि मग डी माझा होणार, समजलं? त्यामुळे काहीही झालं तरी डी माझाच होणार. आणि लक्षात ठेवा, जर माझ्या नाटकावर पडदा पडला तर तुमचं हे खरं रूप मी डी समोर घेऊन येईन. मी डीला दाखवेन तुम्ही खऱ्या कशा आहात ते, आणि मग त्यानंतर सगळंच बदलून जाईल, कळलं ना? त्यावर बाळजाबाई पूजाला म्हणतात, हे बघ पूजा तू. त्याबरोबर पूजा म्हणते, मला तुमचं काही एक ऐकायचं नाही आहे, तुम्ही उगाचच्या उगाच माझा हात सोडून द्या. त्याबरोबर बाळजाबाई पूजाचा हात सोडते. पूजा बाळजाबाईला म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेवा, नाही जर तुम्ही मला फसवायला निघालात ना तर मी सुद्धा तुमचा हा काळा चेहरा डी समोर घेऊन येईन. त्यावर बाळजाबाई पूजाचा हात पुन्हा जोरात पकडतात आणि पूजाला सांगतात, ए पूजे, तोंड बंद ठेवायचा, बास, बंद म्हणजे बंद. माझ्या पुढं जास्त चुरू बोलायचं नाही, कळलं? आणि एक गोष्ट ध्यानात ठेव,
तू दुष्यंतला काही जरी सांगायला गेलीस ना तर तुला पाताळात गायब करीन. पाताळ, समजलं ना? एवढं बोलून बाळजाबाई तिकडनं खोलीच्या बाहेर पडून निघून जातात. आता बाळजाबाई खोलीतनं गेल्यावर पूजा म्हणते, काय पाताळ? येस, आता गायबच होण्याची वेळ आली आहे आणि अशा जागी जिथे मी कोणालाच सापडणार नाही. मग त्यानंतर दुष्यंतला इकडे त्याचा पासपोर्ट आणि विजा आलेला असतो. त्याचा खूपच जास्त आनंद झालेला असतो. दुष्यंत आता लगेचच सगळ्यांना हाका मारून सांगत असतो की माझा पासपोर्ट आला. त्याबरोबर अढळराव म्हणतात, अच्छा, म्हणजे बायकोला सोडून फॉरेनला जाऊन राहण्याचा जो काही तुमचा निर्णय आला त्यावर अमेरिकेवरून सुद्धा शिक्कामोर्तब झाला म्हणायचा. वा वा वा, चांगला आहे, उत्तम उत्तम. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, आनंदात असलो मी की जरा म्हणून तुम्हाला बघवत नाही ना, लगेचच्या लगेच काहीतरी टोमने मारायलाच हवे ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कृष्णाने स्वतःहून मला US जाण्याची परवानगी दिली आहे आणि मी कृष्णाने दिली आहे परवानगी म्हणूनच जातो आहे, कळलं ना? त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणतात, अरे जाऊ देत रे, कुठं तू त्यांच्यावर लक्ष देतोय? त्यांना थोडीच आनंद होणार आहे तू खुश असल्याचा. त्याबरोबर मग आता बाळजाबाईंनी असं बोलल्यावर अढळरावांना वाईट वाटतं, पण ते तरीही गप्प राहणंच पसंत करतात. त्याबरोबर त्या ठिकाणी कृष्णा येते. कृष्णा आल्यावर दुष्यंत आता कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा, हे बघ माझा पासपोर्ट आणि विजा आला. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, अरे दुष्यंत, काय करायलायस हे? कुणाला दाखवायलास? तिला काय महत्त्व आहे होय त्या वस्तुकांचं? त्याबरोबर आता बाळजाबाईंना लगेचच कृष्णा म्हणत असते, नाही म्हणजे मला काही कळणार नाही हे खरं आहे, पर कौतुकाने आनंद तर होईलच की. दुष्यंत सरकार, मी लई खुश आहे बघा तुमच्यासाठी. हाव, पर तुमचं चांगलं काम व्हायलं आहे त्याच्यासाठीचा योग आगत आला आहे ना, मग तो देवाला दाखवा की, बाप्पा मोर ठेवा. मग कृष्णा दुष्यंतचा पासपोर्ट आणि विजा गणपती बाप्पासमोर ठेवते आणि आता ती त्याचं औक्षण करते. दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा, हळूहळू, त्याच्यावर एखादा डाग पडला ना तर ते सुद्धा चालत नाही या. त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, कशापायी काळजी करायला तुम्ही सांभाळून आणि निश्चिंत राहा. तुमच्यापेक्षा जास्त, माझ्या जीवापेक्षा जास्त जपीन मी ह्याला, काय? त्यानंतर मग कृष्णा दुष्यंतसाठी छान प्रार्थना करते. मनातल्या मनात अढळराव म्हणत असतात, काय ग देवी आई, वरती तूच बांधला होतास ना यो जोडा, एवढा लक्ष्मीनारायणासारखा जोडा आज तूच तोडायलेस होय? काहीतरी चमत्कार घडायला पाहिजे, समज थांबायला पाहिजे, असा विचार अढळरावांच्या मनात सुरू असतो. इतक्यात त्या ठिकाणी मैनावती येते आणि सांगत असते की पूजा अख्ख्या घरात कुठं बी नाही. दुष्यंत म्हणतो, काय काकी, तू सगळीकडे नीट पाहिलंस का? त्याबरोबर मैनावती म्हणते, होय, मी सगळीकडे नीट पाहिलं, ती पोरगी कुठं बी नाही. गेल्या 1 तासापासून मी हुडकायलो आहे, पण मला काही ती पोरगी घावली नाही. त्याबरोबर हे ऐकून मग मात्र आता बाळजाबाईंना प्रश्न पडतो की ही पोरगी गेली असेल तर गेली असेल कुठं? मग आता लगेचच त्या म्हणतात, अरे गेले असेल इथंच कुठंतरी, तुम्ही काय विचार करू नका फार, येईल ती परत. हां, नाही गेल्या वेळी कशी इथल्या इथं होती तशीच इथेच असेल कुठंतरी. त्यानंतर दुष्यंत आणि कृष्णाने पूजाला शोधायला सुरुवात केलेली असते. आता कृष्णा रडत असते तर दुष्यंत तिला सांगतो की तू रडू नको, हे बघ सगळं व्यवस्थित होईल, सापडेल आपल्याला ती. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.